करते। मुलींची पहिली शाळा नेमकी कुणी सुरू केली यावरनं काहीसा वाद सुरू झालाय महाराष्ट्रात असं चित्र दिसतंय। आणि याला कारणीभूत ठरलंय छत्रपती उदयनराजेंचं एक वक्तव्य। थोरल्या प्रतापसिंग महाराजांनी सर्वप्रथम महिलांसाठी मुलींसाठी शाळा सुरू केली आणि महात्मा फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं असं मोठं वक्तव्य उदयनराजे भोसलेंनी केलंय। थोरले प्रतापसिंह महाराज यांनी आपल्या राजवाड्यामध्येच ही शाळा सुरू केली होती असंही उदयनराजेंनी सांगितलं। आज महात्मा फुले यांची जयंती आहे आणि या निमित्तानं पुण्यात आयोजित कार्यक्रमात उदयनराजे हजर होते। याच कार्यक्रमानंतर बोलताना त्यांनी दावा केला। दरम्यान उदयनराजेंच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय। थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं, कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचं जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली। ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली। उदयनराजे बोले आता वो राजा है, हम प्रजा है, हम उनके खिलाफ कैसे बात करेंगे भाई। पण मला एक माहिती आहे, पूर्वीचे राजे रजवाडे आपल्या घरातील मुलांना शिकवण्यासाठी राजवाड्यामध्येच व्यवस्था करत होते, पण ते राजवाड्यातील राजघराण्यातील मुलांना सार्वजनिकरित्या नाही। आणि 1 जानेवारी त्याच्या अगोदर 1 जानेवारी 1948ला महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांची पहिली मुलींची शाळा निर्माण झाली। विनाकारण फोडसळ पद्धतीने अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे दुर्दैवी आहे। उद्या म्हणतील की गार्गी एक पुराणातली महिला होती, त्या गार्गी ही त्याआधी शिक्षिका होती। दलितांचं अस्पृश्यांची पहिली शाळा ही फुलेंनी सुरू केली, महिलांची शाळा ही फुलेंनी सुरू केली, हे आपलं प्रतीक आहे। छत्रपतींची समाधी शोधणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आणि त्यांच्या परिवाराच्या संदर्भात असं केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आहे। तर मुलींची पहिली शाळा सुरू होण्याचा इतिहास नेमका काय आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकूया। 1 जानेवारी 1848 साली फुले दाम्पत्याकडनं मुलींसाठीची पहिली शाळा सुरू झाली। पुण्यातल्या भिडेवाड्यामध्ये या शाळेला प्रारंभ झाला आणि मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी पुढाकार घेतला। पहिल्यांदा शाळेमध्ये मित्रपरिवाराच्या मुलींचं शिक्षण पार पाडण्यात आलं। या शाळेमध्ये विविध जातीच्या मुलींना शिक्षण देण्यास प्राधान्य देण्यात आलं। आणि एकीकडे पहिल्या शाळेवरनं वाद रंगलेला असताना दुसरीकडे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावरती आधारित फुले हा हिंदी सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडतोय। हा सिनेमा महात्मा फुले जयंतीला म्हणजे आजच प्रदर्शित होणार होता, मात्र हा सिनेमा आता 25 एप्रिलला प्रदर्शित केला जाईल। सिनेमाच्या वादावरती दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी स्पष्टीकरण दिलंय। सेन्सॉर बोर्डानं सांगितल्याप्रमाणे सिनेमात बदल केलेत आणि फुले सिनेमाचा ट्रेलर बघून अंदाज बांधू नका असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। सेंसर बोर्ड ने जो इंसिशंस दिए हैं, जितने कट्स उन्होंने रेकमेंड किए हैं, हमने वो सारे कट्स इम्प्लीमेंट किए हैं और हमें सेंसर सर्टिफिकेट भी मिला है, क्लीन यूज सर्टिफिकेट मिला है। सेंसर्स का भी कहना है कि हर बच्चे को देखनी चाहिए ये पिक्चर, दिस इज फॉर एजुकेशन। ट्रेलर से फिल्म का कुछ समझ में नहीं आता है कि अदर साइड क्या है। एक आध स्निपेट्स होते हैं, एक आध कट्स होते हैं जो आपको एक आइडिया देता है कि क्या ड्रामा हो रहा है या क्या है एक फिल्म के अंदर, बट वो पूरी फिल्म वो नहीं है। तो हमने वही, मैंने बहुत सारे इंटरव्यूज में मैंने क्लैरिफाई भी किया है कि जो ब्राह्मण समाज को लगता है कि ये उनके खिलाफ है, वो कितने गलत है वो सिर्फ फिल्म देखने के बाद ही पता लगेगा। आणि यापुढची